नमस्कार लाडकी बहिणींनो, आज आपण ऑगस्ट 2026 मधील लाडकी बहीण योजनेबाबत समोर आलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत. सोशल मीडियावर ई-के-वाय-सी, 6 महिन्यांची मुदतवाढ, बंद झालेले हप्ते आणि अपात्र अर्ज पुन्हा पात्र होणार अशा अनेक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण यामध्ये नेमकं खरं काय आणि अफवा काय? चला अधिकृत माहितीच्या आधारे सगळं समजून घेऊया. सर्वप्रथम ई-के-वाय-सी बद्दल बोलूया. अनेक ठिकाणी झेरॉक्स सेंटर किंवा सेतू केंद्रावर ई-के-वाय-सी सुरू झाल्याचे दावे केले जात आहे. काही ठिकाणी यासाठी शुल्क आकारले जात असल्याची चर्चा आहेत. मात्र कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी शासनाची अधिकृत सूचना तपासणे आवश्यक आहे. दुसरी मोठी चर्चा म्हणजे 6 महिन्यांची मुदतवाढ. याबाबतही अनेक संदेश फिरत आहेत. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी अधिकृत घोषणा येईपर्यंत संशय इथे संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या अनेक महिलांचे अर्ज पडताळणी प्रक्रियेत आहेत. काही लाभार्थ्यांना हप्ता न मिळण्याचेही तांत्रिक कारणे असल्याचे समोर आले आहेत. उदाहरणार्थ आधार व बँक खात्याची डीबीटी लिंकिंग, चुकीची माहिती किंवा पडताळणी दरम्यान झालेल्या तांत्रिक त्रुटीमुळे काही प्रकरणे प्रलंबित आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहेत की पात्र महिलांना लाभापासून वंचित ठेवण्याचा कोणताही हेतू नाही. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक कारणामुळे थांबलेले आहेत त्यांना योग्य ती संधी दिली जाईल. यासोबतच सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवू नका. आजच ई-के-वाय-सी नाही केली तर नाव कायमचे रद्द होईल किंवा हप्ते कायमचे बंद होईल अशा संदेशाची अधिकृत खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवा. जर तुमच्या खात्यात जून किंवा इतर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर घाबरण्याची गरज नाही. अनेक प्रकरणांमध्ये पडताळणी पूर्ण झाल्यानंतर थकबाकीचे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. काही महिलांच्या नावावर चुकीची चारचाकी वाहने, जास्त उत्पन्न किंवा इतर अपात्रची नोंद दिसत असल्याच्या तक्रारी देखील आहेत. शासनाकडून अशा तांत्रिक त्रुटीची तपासणी सुरू असून योग्य लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी सुधारणा प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे सध्या सर्व महत्त्वाचा सल्ला म्हणजे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा, अफवा पसरवू नका आणि कोणतीही नवीन सूचना आल्यास ती शासनाच्या अधिकृत माध्यमातूनच तपासा. अधिकृत जी-आर, आदेश किंवा नवीन अपडेट जाहीर होताच त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.